सांगलीच्या कोल्हापूर रोडमध्ये असणाऱ्या या कोल्हापूर रोडवरील भारतनगर या ठिकाणच्या या लोकांनी आपल्याला रोज एक नवीन विषयामध्ये काहीतरी समस्या मांडायची आहे म्हणून बोलवलंय. तर ती समस्या मांडणार आहेत, त्यासाठी आपण यांना विचारतोय, ताई इथली समस्या काय आहे? इथली समस्या आहे सर की दलदलीचा हा विषय आहे. पाणी भरपूर साठते. दलदल म्हणजे ही दलदल समोरची ही जी आहे ना दलदल. ती गटार. ही दलदल बघा, हा. व्हिडिओ मध्ये मी दाखवतोय. ही दलदल ही पूर्णपणे इकडं हरिपूर रोड पर्यंत आहे. हा हरिपूर रोड. हरिपूर रोड पर्यंत आहे, म्हणजे असे ड्रेनेजचं पाणी आहे. ड्रेनेज. अच्छा, डाव्या साईडला हा बांधीव नाला आहे. माझ्या डाव्या साईडला हा बांधीव नाला आहे आणि हा कच्चा नाला आहे. ओके, पुढची समस्या सांगा तुमचं. म्हणजे कसं आहे, पाऊस पाणी आलं, पावसाचं दलदली तयार होतं, आम्हाला जायला येत नाही. हा. मुलं वगैरे पडतात त्यात. अच्छा, म्हणजे कसं आहे, दलदलीचा घाणीचा विषय हो. आहे. रोज म्हणजे घरातला एक तरी माणूस आजारी आहेच या दलदलीमुळे, घाणीमुळे. बरोबर. आणि आरोग्याला धोकादायक आहे. हा आता घाण वास सुटलेला आहे. हा, वास दुर्गंधी तर भरपूर येते. आपल्याला येतोय, व्हिडिओ बघणाऱ्याला येणार नाहीये. अधिकारी वर्ग एवढं लक्षात ठेवा, वास हा तुम्हाला मोबाईल मधनं येणार नाहीये, पण आम्हाला येतोय. प्रत्यक्षात पाहणी करायला आल्यानंतर तुम्हाला येणारच आहे. बघा, या ठिकाणी हे घाणीचं साम्राज्य आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात एवढं घाण आहे. आणि ही घाण, आणि आपण म्हणतो स्वच्छ सांगली सुंदर सांगली. स्वच्छ सांगली सुंदर सांगली, तुम्ही जिथं फिरता त्याच्या बाजूला फक्त स्वच्छता करायची, आणि हे गोरगरीब जिथं राहतात तिथं मात्र अशी दद्दल ठेवायची. यांना पण लहान मुलं, ही लहान मुलं इथं जगतात, ही लहान मुलं या ठिकाणी वावरतात, ही लोक गरीब ह्या ठिकाणी राहतात. आणि ह्या लोकांची अवस्था काय आहे ते फक्त जाग्यावर आल्यानंतरच कळतं. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला माझी विनंती आहे, या भागामध्ये काम करणाऱ्या सॅनिटरी इन्स्पेक्टरना विनंती आहे की या माझ्या व्हिडिओची दखल घ्यावी. या ठिकाणी या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलांची गाठ घ्यावी आणि यांची जी समस्या आहे ती दूर करावी. या ठिकाणी जो दलदल झालेला आहे, हा जो भाग सखल झालेला आहे, हा जो डबरा झालेला आहे, या डबऱ्याची काही आवश्यकता नाहीये. आपल्याकडं महानगरपालिकेच्या अनेक ठिकाणी ज्या पाईपलाईन वगैरे होतात, आणि या पाईपलाईन मधनं निघालेला जो राडा रोड असतो, तो राडा रोड आणून जर ह्या ठिकाणी टाकला आणि हे जर मुजवून घेतलं तर ही दलदल राहणार नाहीये. हे फुकटमध्ये काम होणार आहे, पण करण्याची इच्छा तुमची असणं गरजेचं आहे, आणि ती करावी. या रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतोय, आणि तुम्ही निश्चितपणे करणार ही पण मला खात्री आहे. तर माझ्या व्हिडिओची दखल घ्यावी आणि या गोरगरीब लोकांची जी काही समस्या आहे ती दूर करावी, अशी मी रोज एक नवीन विषयाकडे तुम्हाला हात जोडून विनंती करत आहे. धन्यवाद.